नमस्कार मित्रांनो, अमोल बरिंगे युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एक नवीन इंग्लिशचं स्ट्रक्चर शिकणार आहे, जेणेकरून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं पाहिजे. तर चला आपण आज नवीन एक स्ट्रक्चर शिकूया. आपण हीचा यूज नेमका कसा करतो, इजचा यूज आपण नेमका कसा करतो, त्यानंतर आपण सेंटेन्सच्या माध्यमातून आपण शिकूया, जेणेकरून तुमच्या तुम्हाला सेंटेन्सेस पण येतील, हीचा यूज पण कळेल. तर चला पाहूया. पहिले आपल्याला ही घ्यायचा आहे, त्यानंतर इज घ्यायचा आहे, त्यानंतर वर्ब घ्यायचा आहे, त्याला आपल्याला आयएनजी लावायचा आहे, नंतर आपल्याला फुल स्टॉप घ्यायचा आहे. पहिले ही, त्यानंतर इज, त्यानंतर वर्ब, त्या वर्बला आपल्याला आयएनजी आणि शेवटी येणार फुल स्टॉप. ही, त्यानंतर इज, त्यानंतर वर्ब, वर्बला आयएनजी आणि फुल स्टॉप. लक्ष द्या. आता हीचा अर्थ होते तो, हीचा अर्थ तो असा होते, हीचा अर्थ होते तो. ही हा प्रोनाउन असते, पार्ट्स ऑफ स्पीच मधला ही हा प्रोनाउन असते. आणि ही जो आहे हा नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एकवचनी कर्ता म्हणून काम करते. ही हा नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट आणि एकवचनी कर्ता म्हणून काम करते. तर चला आपण आता काही सेंटेन्सेस वगैरे करूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सेंटेन्सेस पहिले आपल्याला ही घ्यायचं असते, त्यानंतर इज, त्यानंतर वर्ब, त्याला आयएनजी. पहिले मी ही घेतला, त्यानंतर मी इज घेतो, त्यानंतर मी एखादा वर्ब घेतो, रीड. त्या वर्बला काय लागते, आयएनजी, त्यानंतर फुल स्टॉप. याचा अर्थ होते तो वाचत आहे. ही इज रीडिंग, तो वाचत आहे. पहिले ही घ्या लागते, त्यानंतर इज घ्या लागते, त्यानंतर वर्ब घ्या लागते, स्पीक. त्या वर्बले काय लागते, आयएनजी. तो बोलत आहे, तो बोलत आहे. आलं लक्षात. पहिले आपल्याला ही घ्यायचं असते, त्यानंतर इज घ्यायचा असते, त्यानंतर आपल्याला वर्ब घ्यायचा असते, सिंग. ते सिंग याला काय लागते, आयएनजी. तो गात आहे, तो गात आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. आता पहिले आपल्याला ही घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला इज घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. टीच हा मी वर्ब घेतला, या वर्बला आपल्याला आयएनजी लावावं लागते. ही इज टीचिंग, तो शिकवत आहे. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत. ही इज प्लस वर्ब प्लस आयएनजी या स्ट्रक्चर पासून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण आता पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला वाक्यरचना शिकण्याची खूप गरज आहे. पहिले आपल्याला ही घ्यायचा आहे, त्यानंतर इज घ्यायचा आहे, त्यानंतर नॉट घ्यायचा आहे, त्यानंतर वर्ब, या वर्बला लागतं आयएनजी आणि शेवटी काय घ्यायला लागते आपल्याला, फुल स्टॉप. चला आपण आता सेंटेन्सेस वगैरे करूया. पहिले मला ही घ्यावं लागेल, मी ही घेतो, त्यानंतर मला इज घ्यावं लागेल, त्यानंतर मला नॉट घ्यावं लागेल, त्यानंतर मला वर्ब घ्यावं लागेल. ही इज नॉट हेल्पिंग, तो मदत करत नाहीये, तो मदत करत नाही, तो मदत करत नाही. हे पहा. आता मी परत करतो. पहिले आपल्याला ही घ्यायचं आहे, त्यानंतर इज घ्यायचा आहे, त्यानंतर नॉट घ्यायचा आहे, त्यानंतर वर्ब घ्यायचा आहे. आता मी हा वर्ब घेतो, स्लीप. त्यानंतर काय लागते, याला वर्बला आपल्याला आयएनजी लावावं लागते. ही इज स्लीपिंग, तो झोपत नाहीये, तो झोपत नाही आहे. त्यानंतर आपण तिसरं सेंटेन्सेस करूया. पहिले आपल्याला ही घ्यावं लागेल. हे पहा, मी ही घेतला, त्याच्यानंतर मला इज घ्यावं लागेल, त्यानंतर नॉट घ्यावं लागेल, त्यानंतर वर्ब घ्यावं लागेल, टीच. आणि या टीचला मला आयएनजी लावावं लागेल. ही इज नॉट टीचिंग, तो शिकवत नाहीये, तो शिकवत नाही, तो शिकवत नाही आहे. मित्रांनो, तुमच्या निगेटिव्ह सेंटेन्सेस लक्षात आले असणार. मी तसा खूप सोप्या पद्धतीने शिकवतो, जेणेकरून प्रत्येक स्टुडंटला हे समजायला पाहिजे. तर तुम्ही आता यानंतर मी तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकवतो, की या स्ट्रक्चर पासून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करू शकतो ते आपण आता शिकणार आहोत. मित्रांनो, या स्ट्रक्चर पासून आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करायचे ते आपण आता शिकणार आहे. सुरुवातीला आपण वाक्यरचना कशी करायची ते शिकूया, त्यानंतर आपण सेंटेन्सेस कसे करतात ते आपण शिकूया. हे पहा, पहिले काय घ्यायला लागते, इज, त्यानंतर काय घ्यायला लागते, ही, त्याच्यानंतर मी वर्ब घेतो, रीड,
आणि त्याच्यात त्याला लागते ING आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावं लागते. पहिले इज, त्यानंतर ही, त्यानंतर वर्ब आणि या वर्बला लागते ING आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावं लागते. याचा अर्थ होते तो वाचत आहे का, तो वाचत आहे, तो वाचत आहे का. पहिले आपल्याला इज घेऊ, त्याच्यानंतर ही घेतो, त्यानंतर आपण दुसरं सेंटेन्स करूया. समजा इज ही शाउटिंग, हे शाउट हे वर्ब आहे, या वर्बला आपल्याला लागते ING आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावं लागते. तो ओरडत आहे का, तो ओरडत आहे का. पहिले इज घ्यावं लागते, त्यानंतर ही घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला पहिले इज घ्यावं लागते, त्यानंतर ही घ्यावं लागते, त्यानंतर आपल्याला वर्ब घ्यावं लागते. इज ही वर्किंग, इज ही वर्किंग, तो काम करत आहे का, तो काम करत आहे का, तो काम करत आहे का. हे पहा, पहिले आपल्याला इज घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला ही घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. एखादा मी वर्ब घेतो, त्यानंतर मी हेल्प घेतो, हेल्पावर घेतो, या वर्बला मला ING लावायचा आणि शेवटी मला फुल क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. तो मदत करत आहे का, तो मदत करत आहे, तो मदत करत आहे का. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या सेंटेन्स पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो. मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवलं. जर तुम्हाला काही कळलं नसेल तर कृपया तुम्ही कमेंट करा आणि तुम्ही सांगू शकता की एखादा व्हिडिओ वगैरे मग मी त्यावर पोस्ट करतो तुम्हाला. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.